नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण भेंडीची भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. तर मी इथे घेतलेली आहे पाव किलो भेंडी. तर आपल्याला भेंडीच्या दोन्ही साईडचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि चाकूच्या सहाय्याने अशी मधोमध चीर मारून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला भेंडी चिरून घ्यायची आहे. तर आपली भेंडी इथे चिरून झालेली आहे. तर आता इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे. तर आपण यामध्ये आता तेल टाकून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ही भेंडी फ्राय करून घ्यायची आहे. भेंडी फ्राय झाल्यानंतर आपण साईडला प्लेटमध्ये काढून घेऊया. राहिलेली भेंडी पण याच पद्धतीने मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे. तर आपली भेंडी आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे. तर यामध्ये आपण अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलेला आहे. त्यानंतर लाल तिखट पण अर्धा चम्मच टाकून घेतलेला आहे. तिखट आणि मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. तर मी ते 2 कांदे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण मसाला तयार करून घेऊया. इथं धनिया पावडर मी 1 चम्मच टाकून घेतलेला आहे एका वेगळ्या वाटीमध्ये, आणि लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. त्यानंतर गरम मसाला, आमचूर पावडर असं अर्धा चम्मच मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर आता हे मिश्रण आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मसाला आपला तयार आहे. तर आपण भेंडी ज्यात फ्राय केलेली होती त्याच तेलामध्ये मी तेल गरम करून मोहरी आणि जिरे टाकलेला आहे. मोहरी जिरे तडतडल्यानंतर आपण यामध्ये कांदा टाकून घेऊया. आपण जो कांदा कट करून ठेवलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हे कांदा आपण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. तर आपण आता वाटीत जो मसाला बनवला होता तो आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर हा मसाला पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे. तर टोमॅटो इथे मी बारीक किसणीने किसून टाकणार आहे. तुम्ही हा टोमॅटो मिक्सरमधून बारीक करून पण टाकू शकता. तर टोमॅटो टाकल्यानंतर आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आपल्याला छान तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनटं हे मिश्रण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे. जेवढा आपण हा मसाला तेलामध्ये फ्राय करतो ना, तेवढीच त्या भाजीला चव पण छान येते. त्यामुळे 2 ते 3 मिनटं व्यवस्थित हा मसाला तेलामध्ये परतून घेतलेला आहे. त्यानंतर आपण भेंडी फ्राय करून ठेवलेली होती ते यामध्ये टाकून घेऊया. मीठ मी अगोदर भेंडीमध्ये थोडं जास्त टाकलं, त्यामुळे आता मी मीठ वरनं टाकणार नाही आहे. तुम्हाला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आता ही भेंडी या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आपण आता गॅस कमी करून 1-2 मिनटं झाकण ठेवून घेऊया. भेंडी आपण तेलामध्ये फ्राय करून घेतली होती, त्यामुळे आपल्याला भेंडी शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे. तर आपली भेंडी व्यवस्थित शिजलेली आहे. तर आपण आता गॅस बंद करून घेऊया. आपली भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी किती मस्त झालेली आहे.
तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मग पुढच्या अशाच नवीन एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.